मित्रांनो नमस्कार. वास्तू तथास्तूमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. खोटं बोलण्याचे फायदे आणि तोटे. आणि एकदा खोटं बोललं की कायमच खोटं बोलावं लागतं, हा अनुभव आपल्यावर. तर बरेचसे अनुभव गाठीशी असल्यामुळे हा व्हिडिओ खूप छान बनणार आहे. लेंदी होऊ शकतो, रील्स नाही आहे, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. नक्कीच शेवटपर्यंत बघा. बरं, मी माणसाला वेगवेगळ्या कला दिलेल्या आहेत परमेश्वराने जन्माला घातल्यावर. बोलणं दिलं आहे, ऐकणं आहे, बुद्धीनी काम करणं आहे, हाताने काम करणं आहे, विविध प्रकारच्या कला ह्या दिल्या आहेत. त्यामध्ये माणसाची विचारशक्ती ही एक मोठी कला आहे. आणि त्याचबरोबर माणसाला जसं गोड बोलण्याची कला दिली आहे तशी खोटं बोलण्याची सुद्धा दिलेली आहे. मग या विषयावरती मला व्हिडिओ करण्याची खूप इच्छा झाली, कारण मी खोटं बोलणाऱ्या माणसाचे काही अनुभव बघितले. बरं, आता बेसिक गोष्ट ही, प्रत्येक कला ही चांगली असते आणि त्याचा जर चांगल्या कामासाठी उपयोग केला तर अजून त्याचा फायदा होतो. खोटं बोलण्याचे फायदेसुद्धा आहेत, नाही असं नाही आहे. आणि माणसानं खोटं बोलावं. शास्त्रामध्ये काही गोष्टीत अशा सांगितलं आहे की तुम्ही जेव्हा अडचणीत असता, तुम्ही प्रॉब्लेममध्ये असता, तुम्ही शत्रू पक्षात असता, तुमचा जीव वाचवायचा असतो, तुमचं कुटुंब वाचवायचं असतं, तुमचा पैसा वाचवायचा असतो, तुमचं शरीर, मन, तुमच्या ज्या काही ॲसेट्स आहेत त्या वाचवायच्या असतात. म्हणजे संरक्षणासाठी फक्त खोटे बोलण्याची ही जी काही महत्त्वाची किल्ली आपल्याला दिलेली परमेश्वरांनी ती तुम्ही वापरू शकता. ते पाप नव्हे, कारण तुम्ही चांगल्यासाठी खोटं बोलताय ना. बरं, आत्ताच्या व्यावहारिक जीवनातलं उदाहरण सांगतो. एखाद्या माणसाकडनं एक लोक नुसती पैसे मागायला येत असतात. हे लागलं पैसे दे, आणि त्या माणसाने एकदा पैसे दिले की त्याच्याकडं तो माणूस वारंवार पैसे मागायला जात असतो. तुम्ही बघता, जरा मुलीच्या काय शिक्षणासाठी पैसे पाहिजेत, मुलाची फी भरायची, जरा देतो का? 5-10 हजार दिले, देतो की तुला 2 दिवसात, देतो की तुला 8 दिवसात, लोन झालं की देतो, शेताचे पैसे आले की देतो, मला माझी ती भिशी येणार आहे तिकडनं देतो, माझा विमा येणार आहे, माझ्या टॅक्स परत येणार आहेत, आणि माझी ती जमीन विकली की देतो की ते डिपॉझिट येणार आहे, मला माझं ते पैसे ठेवलेले आहेत ते मी येणार आहे. अशी हजारो कारणं पैसे मागणारा माणूस तुम्हाला सांगत असतो. त्याला माहीत असतं आपण बुडवणार आहे ह्याचे पैसे, पण आपल्याला कॉन्फिडन्स असतो, अरे अरे हो हा दिल बरं का, ह्याचे तिकडनं पैसे येणार आहेत आणि मग आपण देऊ 10-20 हजार असे करत करत. आपण हे व्हिडिओ पाहणाऱ्यांनी कमेंट करा, तुम्ही असे गोड बोलून खोटे बोलून पैसे काढणाऱ्या लोकांना किती तुम्ही फसलात, की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे, नाही रे माझ्या घरामध्ये प्रॉब्लेमच चालू आहे, माझ्या मुलाची फी भरायला पैसे नाही आहे, बँकेचे हप्ते तटलेले आहेत, असं अनेक गोष्टी खोटं 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 बोलून अक्षरशः माझ्यासमोर अशी उदाहरणं आहेत. 20-25 लाख रुपये नुसते काढलेले आहेत एकेका लोकांकडनं. 5-10 हजार तर किरकोळच. 1,000-500, 5-10 हजार आपण समजू शकतो, पण लाखो रुपयाला तुम्ही नुसतं गोड बोलून फसलेलं असाल. हे खोटं बोलणारे माणसं किती वाईट आहेत विचार करा. म्हणून हा व्हिडिओ केला आहे. खूप अनुभव आहेत या गोष्टींचे, लोकांचे ऐकलेले, मी स्वतः घेतलेले. खोटं बोलायला जो एक नंबर असतो तो पापी असतो, जास्त दिवस दीर्घकाळ टिकत नाही, जगत नाही, आणि तो अपयशी कायम ठरतो. हे वाक्य लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला खोटं बोलण्याची कला कशासाठी सांगितली आहे? कशासाठी सांगितली? संरक्षणासाठी. हां, बरं, मी हे उदाहरण का सांगितलं माहिती आहे का? अशा लोकांपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही खोटं बोलू शकता. अरे जरा ते मी इकडं आलो आहे, मला जरा गुगल पे करतो का रे? मी जरा इकडं आलो आहे, थोडे पैसे कमवलेत, फोनपे करतो का? येतात की नाही अनुभव? कमेंटमध्ये लिहा, कमेंटमध्ये. अडचणीत आलो आहे, गुगल पे, ते का उघड झाले हो? घरी पैसे मागायला जर येणार असेल
तर आपण सांगायचं नाही बाहेरगावी आहे, मला यायला उशीर आहे, आज मी घरीच नाही आहे, आम्ही येणारच नाही. आता या गुगल पे फोनपेमुळं देणार घेणाऱ्याची गडबड अशी झाली आहे, तो नातेवाईक फोन करतोय, जरा हॉस्पिटलमध्ये आलो आहे, पैसे कमी पडलेत, जरा 5-50 पाठव. अहो, आपल्याला पाठवावेच लागतात, कारण असं आहे. आलं का लक्षात? हे सगळं असं जे आहे, यांना नाही म्हणायला तुम्ही खोटं बोलू शकता. नाही, माझा बँक बॅलन्स नाही आहे, जरा एररच येते, किंवा मी पैसे देऊ शकत नाही, मी घरीच नाही आहे, मला पैसे द्यायचे नाही आहेत, माझ्याकडं खूप अडचण आहे, मला पैसे भरायचे आहेत, मला असं तुम्ही जेव्हा खोटं बोलता ते पाप नाही आहे. कारण तुमच्या घामाचा कष्टाचा पैसा तुम्ही काय करताय, वाचवण्यासाठी तुम्ही खोटं बोलताय, बरोबर. त्यामुळे संरक्षणासाठी आणि आपल्या बचावासाठी जर खोटं बोलला तर ते पाप नाही आहे, ते पुण्याचं काम आहे. पण एक एक अशी माणसं बघतो ना, पावली खोटं बोलून नुसतं आयुष्य काढत असतात. आणि मग परमेश्वर पण बसलाय ना त्यांना सगळ्या पाप पुण्याचा पाढा वाचायला. एक दिवस तो त्यांना फटके देतो. पण काय करणार मित्रांनो, कलियुगामध्ये या असल्या खोट्या नाट्या लोकांचीच सध्या चालती, असे अनुभव भरपूर आहेत. माझं आधीचं उदाहरण लक्षात आलं ना, की तुम्ही खोटं बोला कशासाठी, असल्या लोकांपासून वाचण्यासाठी. खोटं बोलला कशासाठी, संरक्षणासाठी. नाही, मला वेळ नाही, मी बाहेरगावी आहे, मी पैसे देऊ शकत नाही, माझ्या बँकेत पैसे नाही आहेत, मला इकडं भरायचे. असं करून पैसे मागायला येणाऱ्यांच्या विरोधात तुम्ही खोटं बोला, हे पुण्याचं काम आहे, बरोबर. एक बेसिक लक्षात आलं की केव्हा खोटं बोलावं आणि केव्हा नाही. पण विनाकारण खोटं बोलू नका. विनाकारण खोटं बोलणाऱ्या माणसाचा हा जर तुम्ही अनुभव ऐकलात, वेडे खोटं बोलणं सोडून द्याल. काय अनुभव सांगा. एक नामवंत बिल्डर होता पुण्यातला, आणि त्याचे प्रॉब्लेम सुरू झाले त्याच्या चुकीच्या कामामुळं. साईटवरती गडबडी झाल्या, सगळीकडं फसवणूक, एक फ्लॅट दुसऱ्याला, त्याचं देणी भरपूर झाली, नुसते पैसे, लोकांचे देणे. बरं, ह्याला देणेकरांचं, मी स्वतः त्याच्या शेजारी आहे बरं का, मी अनेक वेळेला त्याला बघितलेलं आहे या विषयावरती, की तो कसं फोनवरती बोलायचा. कोणाचा फोन आला, ते आमचे जरा पैसे अडकले होते, ते देऊन टाका ना, तुमचा चेक बाउन्स झाला. हां, मी जरा काय झालं आहे, मी मैतीला आलो आहे, मी वैकुंठात आलो आहे, मी स्मशानात आलो आहे. जेव्हा हा माणूस फोन करेल तेव्हा वैकुंठात आलो आहे, स्मशानात आलो आहे, दवाखान्यात आलो आहे, मैतीला आलो आहे, 10व्याला आलो आहे, 14व्याला आलो आहे, याच्याशिवाय बोलायचाच नाही. आता मला सांगा, तुम्ही एखाद्याला पैसे मागायला देणे करा, म्हणजे तुमचे यायचेत पैसे, चेक बाउन्स झाला, अशा माणसाला फोन केला आणि तो म्हणला की मी मैतीला आहे. मग तो म्हणतो, अरे जाऊ दे. आणि कसं, नाही, मी मैतीला आलो आहे, मी जरा 10व्याला आलो आहे, मी जरा 14व्याला आलो आहे, ते आमच्या यांचा मेहण्याचा ॲक्सिडेंट झाला आहे, आजीच वारली आहे, सासराच वारला आहे. तो माणूस पैसे द्यायचे टाळायला घरातल्या सगळ्यांना मारत होता, आणि कुणाचे 10वे-12वे हे मी स्वतः पाहिलं आहे. बरं, तुला जर त्यांना, त्या देणेकऱ्यांना कटवायचं असेल तर काहीतरी वेगळं कारण सांग. नाही बाबा, पैसे आलेले नाही आहेत. माझ्यासारखा माणूस म्हणला असता, पैसे आलेले नाही आहेत, जरा लोन काढतोय, 2-3 प्रॉपर्टी मी हे करतोय, विकतोय, का प्रॉब्लेम झाला आहे ते जरा बघतो, तुझे पैसे देतो. हे असं पॉझिटिव्ह बोलणं, आशावादी बोलणं किंवा सकारात्मक बोलणंच नव्हतं त्या माणसाचं. येईल त्या देणेकराला, मैतीला आहे, मी 10व्याला आलो आहे, 14व्याला आलो आहे, हेच विषय असायचे. आलं का लक्षात. आणि याचा परिणाम असा झाला मित्रांनो, तो काय करत होता, निगेटिव्ह अट्रॅक्ट करत होता. आणि आपण जेव्हा रोज एकच गोष्ट बडबडतो तेव्हा असा विषय झाला की खरोखरीच त्याला डायबिटीज झाला, त्याच्या दवाखान्याच्या वाऱ्या सुरू झाल्या, त्याच्या घरातली आजी गेली, त्यानंतरनं त्याचा मोठा भाऊ गेला, पुतण्या गेला, त्यानंतर घरात वडील गेले, असे सगळे एक करत, म्हणजे तो जे बोलत होता खोटं ते सत्यास यायला लागलं. आलं का लक्षात. दवाखान्याच्या वाऱ्या सुरू झाला, एकदा तो पडला, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, दात पडला, अनेक गोष्टी. म्हणजे तो वर्षानुवर्ष दवाखान्यात आहे, मैतीला 10व्या. मला फोन केला, सर माझे असे प्रॉब्लेम चालू आहेत, माझं घरामध्ये 10वा-12वा काही सुटतच नाही आहे, सारखं दिवस पाणी चालू आहेत, हा जातोय, तो जातोय, ते जातोय. कर्माची फळं अशी मिळतात. खोटं बोलण्याचे वाईट फायदे काय आहेत,
आज नाही तर उद्या तुमच्याकडे ते रिव्हर्स येतं. म्हणून म्हणतात कर्मा रिटर्न. लक्षात आलं का? खोटं बोलण्यामुळे काय काय गोष्टी झाल्या. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की तुम्ही खोटं बोलण्याचा उपयोग फक्त चांगल्या कामासाठी करा. नाही मुलगी आजारी पडले, मी येऊ शकत नाही आहे ऑफिसला, झालं. ॲक्च्युली मुलगी नाही, हिला कुठं तर शॉपिंगला जायचं होतं. नाही मुलगा मुलाला सर्दी ताप झालेला आहे, खोकला झालेला आहे, त्यामुळं जरा बरं वाटत नाही, मी आज उशिरा कामाला येतो. अजिबात नाही. हा कुठेतरी रात्री उशिरा गेला होता पार्टीला आणि सकाळी उठायला उशीर झाला म्हणून ऑफिसला. पण तुम्ही हे जे खोटं बोलताय ना, खोटी कारणं एक दिवस सत्य होतात. माझा मामाच गेला, मावशीच गेली, हेच गेले, ते गेले, सासरा पडला, काहीही कारणं जी खोटी देत आहे ती एक दिवस तुमच्याकडे रिटर्न येतात. आणि लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही खोटं बोलता, मी आजारीच असतो, पैसे देण्याचं टाळटाळ करण्यासाठी तर खूप कारणं आहेत. अनेक वेळेला तर असे लोक बघितलेत की शेतीसाठी पैसे घेतात, त्या जमिनीसाठी पैसे घेतात आणि विषय पुढे 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 जाऊन वेगवेगळ्या कारणाने 8-8, 10-10 वर्ष जमिनी नावावर होत नाहीत. असे खूप जगात खोटारडे लोक आहेत. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्ही खोटं बोलू नका. कुणी खोटं बोलत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला पैसे देऊ नका, त्याच्याशी व्यवहार करू नका. आणि दुसरी गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, की कुठल्याही कारणासाठी तुम्ही खोटं कारण देऊन खोटं बोलू नका. तो एक दिवस तुमच्याकडे येणार आहे. आणि आज त्या बिल्डरची अवस्था अशी सांगतोय की सगळं काही गेलेलं आहे, गाड्या घोड्या हॉटेल टाकले, सगळं काही गेलेलं आहे. आणि आता तो एक ठिकाणी नोकरी करतो आहे, ते पण सिमेंट कॉन्क्रीटच्या प्लांटवरती. हे मी स्वतः पाहिलं. त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा, तुम्ही कर्मा रिटर्न म्हणजे कर्म, असे टेनिसचा चेंडू असतो का नाही, तो फेकून मारला असा तर कसा रिटर्न येतो तसा तुमच्याकडे येतो. त्यामुळे लक्षात ठेवा, खोटं बोलू नका, खोटं वागू नका आणि कुठल्याही कारणासाठी खोटी कारणं देऊ नका. व्हिडिओ कसा वाटला आणि ओव्हरऑल अनुभव तुम्हालाही असे आले असतील, कमेंट बॉक्समध्ये टाका. येस 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 सर, नक्कीच आम्हाला असे अनुभव आले. असेच छान छान व्हिडिओ मिळतील. शुभम भवतु, शुभाशीर्वाद.